नमस्कार. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला किंवा मग दुपारी स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही हा झटपट होणारा रवा मेदूवडा बनवू शकता. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपल्याला मेदूवडा बनवण्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पाववाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे. पाववाटी इथे आपल्याला खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. ते शेंगदाणे आपल्याला चटणीमध्ये भाजूनच घालायचे आहेत. त्यानंतर इथे कोवळी असलेली कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कोवळी कढीपत्त्याची पानं चटणीमध्ये घातल्यामुळे चटणीला चव छान येते आणि कढीपत्ता आपल्या खाण्यामध्ये सुद्धा येतो. कढीपत्ता जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर सुद्धा घालू शकता. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या भाजून घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या चटणीमध्ये भाजून घातल्यामुळे चटणीला चव छान येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीकसर चटणी वाटून घ्यायची आहे. तुम्ही येथे बघू शकता या पद्धतीची बारीकसर अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यानंतर चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. वाटून झाल्यानंतर आपल्याला चटणीसाठी तडका तयार करून घ्यायचा आहे. तर तडका तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुटल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये 2 चिमूटभर जिरं घालायचं आहे. त्यानंतर हा तयार झालेला तडका आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर तडका आवडत नसेल तर तुम्ही प्लेन चटणी सुद्धा खाऊ शकता. त्यानंतर आता आपण मेदू वड्यासाठी रव्याची उकड काढून घ्यायची आहे. तर उकड काढण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. तर रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. रवा आपल्याला पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कुठेही रव्यामध्ये कच्चापणा राहायला नको. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि रवा पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला रव्याची उकड मिक्स करून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला रव्याची उकड तयार करून घ्यायची आहे. उकड गरम असतानाच आपल्याला हाताला पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. दही घातल्यामुळे मेदूवड्याला चव छान येते म्हणून दही नक्की घाला. त्यानंतर दही आणि उकड आपल्याला व्यवस्थित कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. इथे गोळा मळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. तर हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पुन्हा आपल्याला गोळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रव्याची उकड व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये मेदूवडे वळून घ्यायचे आहेत. तर इथे मेदूवडे आपण मीडियम साईजचे वळून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा आहे. दोन्ही हातांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोळा मऊ करून घ्यायचा आहे. गोळा तयार करून झाल्यानंतर सेंटरला या पद्धतीने बोटाने एक होल तयार करून घ्यायचा आहे आणि वड्याचा शेप तयार करून घ्यायचा आहे. तर मेदूवड्याला कुठेही क्रॅक जायला नको. क्रॅक जर गेलेली असेल तर मेदूवडा तेलात टाकल्यानंतर फुटू शकतो. म्हणून आपल्याला हाताला पाणी लावून व्यवस्थित असं प्लेन मेदूवडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण मेदूवडे सर्व तयार करून घेणार आहे. प्रत्येक मेदूवडा तयार करताना आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे.
सर्व मेदूवडे तयार करून झाल्यानंतर त्यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर वडे तेलात टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम ठेवायचं आहे. कडकडीत तेलामध्येच आपल्याला मेदूवडे सोडायचे आहेत. वड्यांचा हलकासा रंग बदलल्यानंतर आपल्याला वडे उलटवून घ्यायचे आहेत. वडे उलटवून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि वड्यांचे बुडबुडे संपेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती वडे दोघं बाजूंनी तळून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरती वडे तळल्यामुळे ते वडे तेलकट होतात आणि कधी-कधी फुटण्याची पण शक्यता असते. म्हणून आपल्याला वडे उलट केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून दोघं बाजूंनी वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला वडे झाले आहेत की नाही हे बघण्यासाठी बुडबुडे येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत किंवा मग एक टूथपिक वड्यांमध्ये घालून बघायची आहे. टूथपिकला जर पीठ चिटकलेलं नसेल तर वडे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेलेले आहेत. वडे तळून झाल्यानंतर आपण इथे सर्व वडे काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला तेलाचं टेम्परेचर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपण पुन्हा वडे तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपण सर्व वडे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता वड्यांना कलर खूप छान आलेला आहे आणि अगदी झटपट आणि कुरकुरीत हे वडे तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये पोकळ असे वडे तयार होतात. चवीला सुद्धा खूप छान अप्रतिम लागतात. या पद्धतीची चटणी आणि या पद्धतीचे वडे तयार करून बघा. तुम्हाला खूप आवडतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा म्हणजे मी टाकलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.